आता संताचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा तो देवा, निवृत्ती उदारा तो देवा, निवृत्ती उदारा तो देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी. अजय जननी देवाची, अजय जननी देवाची, अजय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. या पुढे असेल. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय कुंड असत. इथं वाच, हे चांगलं आहे पकड. नाही नाही, एकूणच भारी. मग असं करा. संत जीवनानं जगावरती केलेला उपकार, अलौकिक आश्चर्याचा आणि कृतज्ञता प्रगट करणारा हा अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या वाशिम शहरामध्ये, वाटाली लॉन्स वाशिम मालेगाव रोडवरती गेल्या अनेक वर्षापासून नादब्रह्म मृदंग क्लासेसचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि बाबा जसं बोलले तसं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने वारकरी संप्रदायातला कीर्तनातलं नाक म्हणजे मृदंग असतं, पखावज असतं आणि त्या पखवाज वादनानं महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं त्यांच्या हातामध्ये सरस्वतीची कृपा आहे. आळंदीला गेल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रातला भव्यदिव्य सोहळा ठरला की पहिलं अग्रगण्य नाव वाजवायला कुणाचं पाहिजे, मग तोंडाला येतं मंगेश महाराज जाधव. मग मंगेश महाराजांनी जी पखवाजामध्ये क्रांती केली, त्यांच्या हातातली रियाजाची पद्धत, त्यांची वाजवण्याची पद्धत, लयबद्धता, तालसम्राट म्हणून त्यांना ओळखलं जातं. वाजवणारे भरपूर आहेत, खूप वाजवतात, तयार आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर गेले, पण एखाद्या गायकाचं गाणं आणि त्या गाण्यामध्ये कोणता भाव कसा वाजवला पाहिजे हे अंतर्माई ज्याला कळतं त्यांचं नाव आहे मंगेश महाराज जाधव. म्हणजे त्यांचे कानही तेवढे तयार आहेत. आपण काही म्हणण्याच्या अगोदरच ते त्यांच्या हातातून सहज निघतं माय, आणि त्याच्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. ते काही उगीच घडत नाही, प्रॅक्टिस करून निसर्गानं मिळत नाही. त्याला ईश्वरीय कृपा लागते, सरस्वतीची कृपा लागते. आणि ती कृपा आदरणीय माझे जिवलग मित्र, आम्ही एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुरुवाऱ्यांकडे शिकलो. पंढरीनाथ महाराज कदम, आकुरूर महाराज आणि मंगेश महाराज, आम्ही तिघांची जोडीच. आज जरी महाराष्ट्रभर आमची नावं असतील तरी 7वी पास झाल्यावर मी बीडवरनं आळंदीला गेलो आणि मंगेश महाराज गोरेगाववरनं आले, पंढरीनाथ महाराज सोनुळ्यावरनं आले. तिघही असे होतो की आम्हाला कुणाचा आधार नव्हता. माधवबाबांनी आधार दिला, पण त्या काळामध्ये एकमेक आम्ही बरोबर सप्ताहाला जायचो. मी गायन करायचो, महाराज गायन करायचे, महाराज पखावज वाजवायचे.
500 रुपये 300 रुपये 200 रुपये 8 दिवसाचे द्यायचे त्यावेळेला. आणि तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि पखावज वाजवता वाजवता महाराष्ट्राच्या मृदंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव आमच्या मंगेश महाराजांनी कमवलं बघा. खूप छान वाजवणं, सुंदर वाजवणं आणि त्याच्यातली रसिकता समाजाला ओळखली. आणि मग ते हळूहळू आळंदीवरनं गावी आले आणि गावी आल्यानंतर आपल्या मृदंगाची कला आपल्यापर्यंतच नको तर ती आपल्या करवी विद्यार्थ्यापर्यंत जावी. आपल्या हातातला पखावज, आपल्या हातातला मृदंग विद्यार्थ्यांच्या कामी यावा. कारण आपलं शास्त्र असं सांगतं, व्यय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. आपल्या शास्त्रामध्ये विद्याधन सर्वात श्रेष्ठ का ठरलं तर ते देता येतं महाराज आणि ते दिल्यावर वाढतं. बाकीचे धन दिल्यावर कमी होतात असं लोकांचं म्हणणं आहे, पण विद्याधन असं आहे ते दिलं की वाढतं. तुम्ही एक कीर्तन केलं की ते अजून वाढतं, तुम्ही एक श्लोक पाठ केला की अजून वाढतं, एक 10 ओव्या पाठ केलं की अजून वाढतं. म्हणजे घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्याच्यात चरण आलं माग त्याशी पुरे आणि धनी अनिकाशी उरे. त्याचं कारण काय तर तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरी. भगवंतानं भरलेलं पोतं कुठं रिकामं होत असतं का माय? होऊ शकत नाही. आणि म्हणून ते मृदंगाचं ज्ञान, पखवाजाचं ज्ञान हजारो विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचतं होईल याचा मार्ग त्यांनी निवडला. संस्था तर आहेतच, पण क्लासेसच्या माध्यमातून आता मुलं शहरातली 8-8 दिवस, 1-1 महिना, 1 वर्षभर शाळाच्या कॉलेजच्या माध्यमातून राहू शकत नाही. पण मग त्या मुलांच्या करवी आपली व्यवस्था कशी करायची तर आपणच त्यांच्या दारात जायचं, आपणच त्यांच्या शहरामध्ये जायचं आणि आपली पखवाजाची, आपल्या गायनाची, आपल्या वारकरी संप्रदायाची ही मृदंगाची कला त्या विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचता करण्याचं काम जे करत असतात त्यांना खऱ्या अर्थानं आपण मंगेश महाराज म्हणूया. आणि मग मंगेश महाराजांनी तो संकल्प केला आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या न्यायाप्रमाणे 1-2 वर्षापूर्वी या क्लासेसचं उद्घाटन झालं. आणि मग आपल्या डॉक्टर हनुमानजी यांनी मोठं सहकार्य केलं बरं का. त्यांची जागा मिळाली, त्यांचा हॉल मिळाला. नाही तर इथं लोक हॉल देत नाहीत आणि जेवण देत नाही, पण तुम्ही हॉल पण दिला आणि सगळ्यांची काळजी पण घेत. त्यांचा स्वभावच तसा वारकरी आहे, घरातच परंपरा मोठी आहे. तसं ते सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा हस्तगत आहे, पण ते सगळं बाजूला ठेवून माझा वारकरी संप्रदाय प्रथमता माझा आहे, माझं घर वारकरी आहे. डॉक्टरीनबाई असतील, डॉक्टर असतील, आमचे नानोटे डॉक्टर अतिशय प्रसिद्ध. वारकऱ्यांची सेवा, कीर्तनकारांची सेवा, गायक वादकांची सेवा व्हावी या हेतून त्यांनी त्यांचं ते हॉल आपल्याला दिला. आणि तिथं मग 50 विद्यार्थी, 40 विद्यार्थी, 30 विद्यार्थी, धागीनतापासून तर मग रुद्रताल, आदिताल, 3 ताल, आज आपण 51 मृदंगाचार्याचा पखावज इथं ऐकला महाराज. अशी विद्यार्थी तयार करण्याचं काम या संस्थेनं, या गुरुकुलानं, या क्लासेसनं चालू केलं. आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत असताना नादब्रह्म मृदंग क्लासेसच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हरिकीर्तन व्हावं, विद्यार्थ्यांना समाजाच्या समोर वाजवता यावं, आपल्या गुरूंच्या समोर ज्यांच्याकडं मंगेश महाराज शिकले त्या दासोपंतांच्या समोर, आपल्या गुरुवारींच्या समोर मी तुमच्याकडे शिकलेलं विद्यार्थ्यांना कसं दिलंय याची परिपक्वता आपल्या गुरुसमोर दाखवावी. ज्या आश्रमामध्ये आपण राहिलो त्या आश्रमाचे आपले माऊली असणारे माधवबाबांच्या समोर आपले विद्यार्थी कसे शिकले दाखवायचं. म्हणजे त्याला कृतज्ञता म्हणतो आपण. मी अभंगच तसा निवडलाय, कृतज्ञता प्रगट करणारा. काय सांगू आता संताची उपकार. बरं, त्या संबंधातून कृतज्ञता प्रगट होण्याचा हा मानस महाराजांच्या मनामध्ये आला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्याही मनामध्ये आला. आणि मग विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि एक 2-3 महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. माझी जी तारीख रिकामी असेल ती आपण करू असा आग्रह झाला आणि महाराजांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आमच्यापर्यंत मिळाली. कीर्तन साथीला मंगेश महाराजांचे अत्यंत जीवलग मित्र आमचे पंढरीनाथ बुवा कदम यांचा आवाज अतिशय गोड आहे. एकटा असला तरी बाद झाला. बरं, 10 जणांचा मिळून एक गायक म्हणजे पंढरी बुवा. काय 10-20 जणांची गरजच नाही. मीच म्हटलं 10-20 सांगूच नका, एकटा पंढरी सांगा. त्याचं कारण का, एकटा जरी असला तर 10-20 एकटाच गातो. अगदी गोड गातात, जेवढं समर्पक गातात. महाराष्ट्रामध्ये अवलिया गायकामध्ये पहिलं नाव आहे त्यांचं. बरं का, काय गातील आणि काय त्यांच्या कंठातून सांगावं लागत नाही, तयार करावं लागत नाही. काही माणसाला तयार करून घोकताच निघून जात, तसं त्यांचं नाही, ते आपोआप येतं त्यांना.
ज्ञानोबारांची कृपा आहे, सरस्वतीची कृपा आहे, पंढरीनाथ महाराज कदम गुरुजी परभणीवरनं आले. ही सगळी मैत्रीय महाराज. इतक्या दुरून माणसं का येतात? मंगेश महाराजांच्या प्रेमासाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. पंढरी महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी जे गायक आहेत त्यांनी पण अतिशय गोड गायलं. मगाशी 1-2 जागा चांगल्या काढल्या. आता या गडबडीत तुमच्या आम्हाला ऐकायला मिळालं नाही, पण अतिशय गोड त्यांचाही आवाज आहे. दुसरे गायक आहेत. आपण संस्थेची सगळी छोटी मोठी नरसी नामदेव महाराज, माऊली महाराज वाघ आणि भास्कर महाराज वाघ, दोघंही वाघ बंधू आहेत. वाघच येतात, आता तुम्ही काही अडचणच नाही. वाघ महाराजांना वंदन. आमचे डॉक्टर उभे आहेत टाळ घेऊन, नानोटे डॉक्टरांना वंदन. मृदंगाचार्यामध्ये आता हे सगळे गुरुजींची विद्यार्थी, मंगेश महाराजांची आमची सगळीच प्रेमाची धनु महाराज असतील, ही समोरची सगळी विद्यार्थी मंडळी असतील. जय जयराम महाराजांच्या गावात कीर्तनच केलं ना आपण. त्यांच्या गावात सुंदर मारुतीचं मंदिर आहे. भारी रामकथाच करायची मला एकदा तिथं, मी त्यांना वचन दिलेलं आहे. जय जयराम महाराज आहेत, हरिभक्तपरायण सोपान महाराज आहेत. आधी करून अशी सगळी विद्यार्थी, अगदी आमचे गजू महाराज असतील, हे सगळे आता महाराजांची विद्यार्थी आहेत. काही साहेब आहेत, ते महाराजांचे त्यांचे वडील आहेत महाराज साहेब आहेत. या लॉनचे मालक वाटाणे साहेब, वाटाणे साहेब बसले, ते पण वारकरी आहेत बघा. कंठी मिरवा तुळस, मस्त तुळस आहे त्यांच्या गळ्यात. चांगल्या चांगल्या वारकऱ्याच्या गळ्यात नाही, अशी तुळस त्यांच्या गळ्यात आहे. वा, अशी तुळशीची माळ आहे बरं का. तुमच्याकडे घालतात ना, माणूस मेल्यावर तुळशीचं पान घालतात ना तोंडात. हा, वाशिमला माणूस मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालतात. कोंबडीच पग घालतात, कोंबडीच पग नाही ना, मग तुळशीची माळच घालतात ना. तुळशीचं पान जर मेल्यावर तोंडात घालायचं, मग जिवंतपणेच घातलं पाहिजे की नाही. मग जिवंतपणे असावी, जिवंतपणे गोड. अगदी आमच्या वाटाणे साहेबांच्या गळ्यात आहे. आणि लॉन्स फार सुंदर आहे महाराज, वारकऱ्यांचा आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची सेवा करणारा लॉन्स म्हणजे वाटाणे लॉन्स. वा, वाटाणे बाबांना साहेबांना वंदन. आमचे गणेश महाराज, ज्यांची कथा, भागवत कथा प्रसिद्ध आहे, आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन विश्राम बाबांचे ते. वा वा वा, मला आज माहिती झालं बाबा, तुम्हाला सेवा घडली त्यांची. आमचे विजू महाराज मला त्यांच्याबद्दल सांगत असतात. आज आमचे गणेश महाराज हुंबाड बाबांची कथा मी ऐकलेली आहे, बाबांचा स्वभाव पाहिलेला आहे. वाशिम जिल्ह्यात आलं आणि पत्रिका पाहिली की मग आमच्या गणेश महाराज हुंबाडचं नाव नाही अशी कीर्तन पत्रिकाच नाही हो, मी नेहमी पाहतो. वा, गणेश बाबांना वंदन. आमचे महाजन महाराज, ते तर अजय महाराज, आता त्यांचं अजयच नाव आहे, हरतच नाहीत बरं का. अजय आहेत, दिसायला सुंदर, बोलायला सुंदर, राहायला सुंदर, वाणी सुंदर आणि सगळ्यांशी समरसता. अजय महाराज आहेत महाजन. आधी करून आपण सगळी विद्यार्थी मंडळी बसलेल्या, हा त्यांचं तर घेतो, ते शेवटी राहिले जरा थोडीशी. अशी सगळी गुणीजन मंडळी मंगेश महाराजांकडे शिकणारी आपण बसलेली सगळी भाविक मागे शास्त्रींचा उल्लेख केला बाबांनी. विद्वान आहेत, विद्वानांच्या यादीतले आहेत, त्यांनाही माझा प्रणिपात. आमचे प्रकाश शेठ आलेत, ते पण आडत दुकानदार, त्यांचे सगळी परिवार वारकरी आहे. पंढरीची वारी करणारा प्रकाशराव बसले, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी मातृवर्ग आहेत, मंगेश महाराजांच्या सौभाग्यवती असतील, परिवार आहे त्यांचा, मुली आहेत. अजून आमची सगळी बसलेली विद्यार्थ्यांचे आईवडील असतील, त्यांना वंदन. आणि आमचे रामेश्वर महाराज, खरं तर त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, पाठाला अभ्यास केलेला आहे आणि गोड वाणी आहे. रामेश्वर महाराजांनाही वंदन. अशी आपण सगळी शूटिंग करणारी आमच्या भुजंगरावाची सिस्टीम आहे, प्रसिद्ध आहे बरं का. विदर्भात 1 नंबरची सिस्टीम म्हटलं की मग आमच्या भुजंगदादाची. कुठंही साताऱ्याला जा, मुंबईला जा, पुण्याला जा, कोणाची सिस्टीम पाहिजे तर मग आमच्या भुजंगरावाची. काय सिस्टीम लावतो गडी, मिक्सर भारी आहे, आता याच्यात लागत नाही, पण त्यानं इतकं सुंदर आवाज दिलाय, ट्रबल बास घे. 40 आहेत बाबा, एवढ्या 51 विद्यार्थ्यांना ना, 51 विद्यार्थ्यांना 40 माईक लावणं सोपं आहे का? एकदा जोरात टाळी वाजवा भुजंगदादासाठी. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही 40 माईक लावले, 40-40च वाढणार, काळजी करू नका. इथं मंगेश महाराजांची कृपा झाल्यावर सगळे सप्ते तुम्हालाच आहात, काही अडचणच नाही महाराज बरं का. म्हणून भुजंगदादांनाही प्रणिपात. शूटिंग, मंडप, डेकोरेशन, भालदार, चोपदार, विनेकरी आणि आधी करून आपण वाशिम शहरातली, वाशिम भागातून आली सगळी भाविक मंडळी. अन्नदान, आता प्रत्येकानं सहकार्य केलं महाराज. कुणी चटई हातरण्याचं केलं, कुणी दिली, विद्यार्थ्यांनी दिली, सगळे आता मी पाहतोय आल्यापासून सहकार्यच करतात. स्क्रीन पण लावली ना प्रतीक दादा ना, स्क्रीन ज्यांनी लावलेली ते प्रतीक दादा आहेत, त्यांनाही धन्यवाद आहेत बरं का. असं कुणी प्रत्येकानं काम केलं इथं. आता 2-2.5-3 तास झाले जवळजवळ हा कार्यक्रम याच्या अगोदर चाललाय आणि आता अर्धा-पाऊण तास कीर्तनही आपल्याला ऐकायचंय. पण अगदी सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, थोडंसं आपण अभंगावरती बोलूया आणि आपल्या कार्यक्रमाला थांबवत असताना सगळ्यांचं ऋणानुबंध मंगेश महाराजावरती खूप प्रेम करा. विद्यार्थी मंडळीला प्रार्थना आहे, हे बघा आळंदीला जावं लागतं एवढं शिकवायला, आम्ही फार कष्ट केले त्या काळात. आता तुमच्या दारातच आळंदी आली महाराज, वाशिम शहरातच ही मंगेश महाराजांच्या रूपानं आळंदी आहे.
इतका छान पखावज तयार असताना ते तुम्हाला देतायत, विद्यार्थी घडवतायत. मंगेश महाराजांच्या या नाद ब्रह्म क्लासेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्या विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा. मंगेश महाराजांना वंदन. आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि अर्धा तास थोडंसं लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये काही माणसं फक्त उपकारासाठी जन्माला आली. परोपकाराय वहंती नद्या. सुभाषित सांगतं, नदी वाहते, नदी गंगा वाहते, पैन गंगा वाहते. विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या मध्ये पैन गंगा आहे. आपण इकून वाशिम आहोत, तिकून गोरेगाव आहे. मराठवाडा आहे, विदर्भ आहे, मध्ये पैन गंगा आहे. ही गंगा जी वाहते ती उपकारासाठी वाहते. परोपकाराय. नामदेव बाबा कुणी राहिले असतील तर माफी मागतो हा एखाद्याच. काय 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 उपकारासाठी गंगा वाहत. का फिडीत पाप ताप, पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. माऊलीने वर्णन केले. कडिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते, तुम्हाला मला प्यायला पाणी देते, तुमची माझी शेती सांभाळते आणि तुमचा माझा उद्धार सुद्धा करते. एवढंच काय, रोज जरी तुम्ही गंगेचं स्मरण केलं, रोज वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. नामदेवरायचा प्रसिद्ध अभंग. नुसतं वाचेनं तुम्ही कावेरी, शरयू, गंगा, गोदावरी नावं जरी घेतली तरी पवित्र करते तुम्हाला. म्हणजे वाचेनं म्हटलं तरी पवित्र करते. डोळ्यानं पाहिले. आता पंढरपूरला गेलात गजानन बाबांच्या दिंडीमध्ये, मग सकाळी तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. डोळ्यानं पाहिली तरी पवित्र करते. म्हणजे तुम्हाला मला उद्धारालाही पवित्र करते, आपल्या शेतीला पाणी पण देते, आपलं जीवन पण चालवते. काय उपकार आहे महाराज गंगेच. गंगा जर एवढा उपकार करते मंगेश बाबा पंढरी महाराज, मग असा अभंग पाहिजे होता ना. काय सांगू आता गंगेचे उपकार. का बरं, का नसेल बरं? त्याचं उत्तर पुढं सांग. झाडं उपकार करतात. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला फळं देतात. आता आंबे मिळतात सध्या. किती उपकार आहे. परोपकार आहे फलंती वृक्षा. झाडं उपकार करतात. झाडासाठी पण अभंग नाही. काय सांगू आता झाडाचे उपकार. गंगा उपकार करते, झाडं उपकार करतात, गाय उपकार करते. गाय गुरुवर्य पाचपोर बाबा त्याच्यासाठी काम करतात. गाय किती उपकार करते. आपल्याला शेण देते, दूध देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. परोपकाराय द्वंते गावा. दूध देते. किंबहुना कृषीजीने गोधने राखुनी वर्तने. गायीसाठी किती गवळणी, किती अभंग, किती ओव्या. मग गाय जर उपकार करते, गायीसाठी सुद्धा अभंग पाहिजे होता. काय सांगू आता गायीची नाही ना. आणखी सांगू, सूर्यनारायण उपकार करतो आपल्यावरती. सूर्यनारायण. सूर्य अधिष्ठिले प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. माऊली म्हणतात फुकट प्रकाश. राणीव म्हणजे फुकट. फुकट प्रकाश देतो, फुकट. अजून लाईट बिल नाही बघ. एवढ्या पाट्या लागल्या सौर ऊर्जेच्या, फुकट आहेत. तुम्हाला कधी लाईट बिल मागितलं नाही डॉक्टर साहेब. म्हणजे एवढा फुकट प्रकाश सूर्याचा आहे, तरी अभंग नाही. काय सांगू आता सूर्याचे उपकार नाही ना. माणसं उपकार करतात, पंक्ती घालतात, दान देतात, मंगल कार्यालय देतात. आता हे बघा ना, यांनी जर दिलं नाही तर आपण कुठं कीर्तन करायचं, आपण कुठं झोपायचं. किती उपकार आहे माणसाचा. खूप चांगले उपकार आहेत. काही पंक्ती घालतात, अन्नदान करतात, हार घालतात. माणसाने उपकार केला नाही तर आपलं चालायचं नाही. परोपकारा इदम शरी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. किती पाठ आपल्या अभंग सगळ्यांचे. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, जेवण तरी द्या. का?
माणसाचा जन्म उपकारासाठी. अहो काही लोकांनी इतका उपकार केला जीवन उपकारात येऊ. काही लोकांचा उपकार फक्त उपकारच आहे महाराज, शब्दामध्ये बसत नाही. तुम्ही बसलेल्यांनी सांगा मला, अहो तुम्ही गेले कधी आळंदीला? तर आळंदीला जाताना तुळापूर वडू नावाचं गाव लागतं, नक्की जा. हे अक्रूर महाराजाचं आज ऐकून जा. गेले कधी आळंदीला एसटीनं गाडीनं कशानी, तर फक्त 1 किलोमीटर आतमध्ये जा, तुळापूर नावाच्या गावी, वढू नावाच्या गावी. काय उपकार आहे बघा. 41 दिवस साखल दंडानं छत्रपती संभाजी महाराजाला बांधलं. किती दिवस? 41 दिवस. त्या 41 दिवसातल्या पहिल्या 10 दिवसात अंगाची कातडी काढली, कातडी. तरी नुसता आतून आवाज येत होता, जगदंब जगदंब जगदंब. काय नवले अजय महाराज, काय नवले गणेश बाबा. अरे नुसती ठेस लागली आपल्या पायाला तर 2-4 दिवस करमत नाही हो आपल्याला. अंगावरची कातडी काढली जात होती. सांग कुठे खजाना, सांग कुठे खजाना, येतो का आमच्या धर्मात? सांग सांग कुठे सरदार, कोण कोण सामील तुझ्यामध्ये? सांग संभा. काय ठेवलंय रायगडावर? एकाही शब्दाने राजा बोलत नव्हता, फक्त जगदंब जगदंब. काय उपकार आहे महाराजा, हा शब्दात बसणारा नाही, वाणीमध्ये बसणारा नाही, न बोलता येणारा उपकार आहे. बघा बघा, अंगाची कातडी काढली तरी जगदंब. नुसती कातडी नाही काढली वाशिमकर, त्या काढलेल्या कातडीवर तिखट लावलं, मीठ लावलं महाराज. जगदंब जगदंब सांगू द्या रे. लाल केल्या सळ्या, तप्त केल्या डोळ्याला लावण्यासाठी. ज्या डोळ्यानं स्वराज्य पाहिलं, ज्या डोळ्यानं देश पाहिला, ज्या डोळ्यानं शिवाजी महाराजाला पाहिलं, ज्या डोळ्यानं राजमाता जिजाऊला पाहिलं, ज्या डोळ्यानं 360 किल्ले जिंकले, ज्या डोळ्यानं औरंगजेबाच्या समोर ताट मानेनं पाहिलं, सपसप करत ते हापशे आले. माझ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या रे. तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाकली महाराज. तरी सुद्धा 40 दिवस माझा राजा ना वाकला, ना मोडला, ना झुकला. फक्त एवढंच म्हणत होता, आबासाहेब तुमचा शंभू कामी आला, मासाहेब तुमचा शंभू कामी आला, सईबाई सरकार तुमचा पोरगा कामी आला. महाराष्ट्राचा सर्जा होऊन गेला, राजा होऊन गेला. मातीला मुजरा करून 40 दिवस जेव्हा शिर कलम केलं तेव्हाच आपला प्राण दिला. ना वाकला, ना मोडला, ना झुकला. काय उपकार आहे महाराज. का माणसं विसरतात हे उपकार? अरे ज्या संभाजी महाराजांच्या कुळात तुम्ही जन्माला आला, त्या संभाजी महाराजांना भेटायला तुम्ही केलं पाहिजे. त्या भीमा नदीच्या काठाला आपण त्यांना जाऊन मुजरा केला पाहिजे. वर्षातून 2दा तरी जाणारा मी महाराज आहे असं सांगून नाही जात. तिथं जाऊन मुजरा करतो, बसतो, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात. अरे या राजानं आपल्यासाठी अंगावरची कातडी दिली रे, डोळ्यामध्ये सळ्या घालून घेतल्या. विसरू नका पोरांनो, हा इतिहास, हा आपला इतिहास आहे, हा हिंदूचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राच्या तरुणाचा इतिहास आहे. केतन, किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडी. हा इतिहास नाही आपला. हे दारू बिरू आपला इतिहास नाही. आपला इतिहास आहे महाराष्ट्राच्या मातीसाठी सगळी कातडी काढली तरी प्राण गेला तरी चालेल, पण माझा धर्म राहिला पाहिजे. काय शिकवणे महाराज बरं का. आईच्या, जरा ऐका, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेळी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरानी सरदार भाला, काय कुणाची भीती. शुरानी सरदार भाला, काय कुणाची, काय कुणाची भीती. रोज ऐकलं पाहिजे. जिंकावं गा कटून मराव, हेच आम्हाला ठाव. रोज म्हणा, रोज ऐका. का? शरीर दिलं मला, रक्त दिलं, रक्ताचे थेंब ना थेंब दिले. का सांगतो? माणसं सुद्धा उपकार करतात. शिवाजी महाराजांचा उपकार आहे, भगतसिंहाचा उपकार आहे, शंभू बाळाचा उपकार आहे. किती उपकार मला सांगता येतील. माणसाचे उपकार आहेत, पण माणसाने जरी उपकार केले तरी गाथ्यात अभंग नाही. काय सांगू आता, माणसाचे उपकार नाही ना महाराज.
सूर्याचे नाही, गायीचे नाही, गंगेचे नाही, झाडाचे नाही, माणसाचे नाही. का बरं? त्याचं एकमेव कारण आहे, जगातले सगळे माणसं, सगळे वृक्ष, सगळे उपकार करतात, पण निरंतर करत नाही, कायम करत नाही. एखादा वर्ष एक पंगत घालतात, एखाद्या वर्ष घालतात, दुसऱ्या वर्षी नाही म्हणतात. हो, झाड उपकार करतं, पण 4 महिने. आता तुम्हाला ऑगस्ट मध्ये आंबा भेटायचा नाही, हो, तुम्हाला मोसंबी आता भेटणार नाही. 4 महिने फळ कळतं, 4 महिने चिकू मिळतील, 4 महिने मोसंबी मिळेल, 4 महिने. झाड उपकार करतं, पण निरंतर नाही. हो, माणसं उपकार करतात, निरंतर नाही. गाय उपकार करते, दूध आटलं की संपला उपकार. हो, बघा बघा, गंगा उपकार करते, पाऊसच पडला नाही, पाणी वाहत नाही, उपकाराला पात्र ठरत नाही. उपकार आहेत पण निरंतर नाहीत. निरंतर उपकार कोण करतं? अभंगाचं पहिलं. काय सांगू वा पंढरी महाराज, वा काय गोड आहे बघा. काय सांगू आता, अभंग फक्त संतांसाठी आला. काय सांगू, झाडाचे नाही, माणसाचे नाही, गंगेचे नाही, जेवढे सांगितले तेवढे नाही. मग आता काय आलं? काय सांगू आता संताचे. इथं त्याचं उत्तर आहे, मज निरंतर जागविती. बाकीचे जागवतात, उपकार करतात, पण मर्यादित करतात, मोठा करतात, चांगला करतात, श्रेष्ठ करतात, त्याच्यात भेद नाही. पण निरंतर नाही, फक्त संत करतात. कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, संत उपकार करतात. कोणत्याही काळात मंगेश महाराजाकडे शिकायला या, उपकार करतातच. संत कोणत्याही काळात उपकार करतात, ध्यानात ठेवा. या सगळ्या माझ्या बहिणी बसल्या इथं, तुम्ही ऐका जरा. या सगळ्या माता बसल्यात ना, या मातांनी 5 मिनिटं ऐका माझं. तुमच्यासारख्या एका आईनं आळंदीमध्ये बाळ गर्भात असताना, कधी नीट ऐका, बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पहिल्या महिना लागल्यावर कळालं, ओम नमोजी अध्याय, वेद प्रतिपाद्या, एवढंच काम बरं का. पहिला अध्याय झाला की दुसरा अध्याय, दुसरा झाला की तिसरा अध्याय, असं पारायण 18 अध्यायचं झालं की पुन्हा बसायचं. असं 9 महिने 9 दिवस केलं. ऐका ऐका, 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं. त्या आईला मुलगा रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला. पहिलीच्या वर्गात, दुसरीच्या वर्गात, सध्या तो पोरगा 7वीच्या वर्गात आहे, 7वीच्या. मला कसं काय माहिती तर ऐका, 8 दिवसापूर्वी पुण्यामध्ये त्या पोराचा सन्मान केला. तर माझंच कीर्तन होतं, माझ्या कीर्तनात त्याचा सन्मान केला. तर मी पाहत होतो याचा सन्मान का केला बुवा. तर तिथं त्या माईकवरती पुकारलं, या बाळाची 7वीच्या वर्गात असताना ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे, मुप्पाठ. काय म्हटले? या बाळाची 7वी मध्ये असताना ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे, त्याचा सन्मान केला. आणि मग त्यानं सगळं झाल्यावर आम्हाला सांगितलं, माझ्या आईनं मी बाळ गर्भात असताना फक्त पारायणच केलं ज्ञानेश्वरीचं. म्हणजे कोणत्या काळात ज्ञानेश्वरी वाचली, अमंगळेन, मला विटाळेन, माझ्या अरे याचा विचारच नाही. कोणत्याही काळात तुम्ही संत विचारात जा, संत तुमच्यावरती उपकारच करतात महाराज. तुम्हाला सात्विकच बनवतात महाराज, तुम्हाला देवच बन. काय बोलावं महाराज आता. तुम्ही साधं उदाहरण बघा ना, बाळ गर्भात असताना पारायण केलं तर पोराची 7वीतच ज्ञानेश्वरी मुप्पाठ. उपकार नाही तर काय, ज्ञान होय
अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. मी तुम्हाला सगळी उदाहरणं सांगू शकतो, वेळ आपल्याला कमी आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, तुम्ही कोणत्याही काळात संत विचारात या. मंगेश महाराजांच्या नाद ब्रह्म मृदंग क्लासेसचे वर्धापन दिन आहे. इथं पोरं कीर्तन ऐकतात, विद्यार्थी शिकतात. 10-20 बोल झाले मग आता लगेच गुरु बदलायचं नाही. पोरांनो खूप काळ शिकायचं, 5 वर्ष 10 वर्ष एका गुरुकडे तुम्ही भरपूर दिवस शिका. हो, गुरुची कृपा होते महाराज, त्यांच्या हाताची कृपा होते त्यांची. आता काय झालंय, सध्या सोशल मीडियाचा काळ आलाय, एखाद्याची क्लिप पाहिली की बदलला गुरु. तसं नाही पाहिजे, गुरु बदलता येत नाही महाराज. मी 8 वर्ष गुरुवारी आमच्या रखमाजी महाराजांकडे शिकायला होतो बरं का. माझ्या संघचे मंगेश महाराज सगळे पोरं निघून गेले बाबा. कारण महाराजांचं काम काय होतं माहितीये का, पायात 5-5 किलोचे घुंगरं बांधायचे, गळ्यात घ्यायचा विना, हातामध्ये घ्यायच्या चिपळ्या, आणि भजन असं करायचं काकड्याचं. पहाटे 4 वाजता भजन करायला लागलं की ते 7-7:30-8 वाजेपर्यंत नाचून काकडा करायचे, आणि मग ते झाल्यावर पोरांना शिकवायचे. हो, पण पहाटे 4लाच. बरं, एखाद्या गावात सप्त्याला गेले आणि तिथं जर एखादा माणूस म्हणला का चांगलं कीर्तन करा, तर ते रामकृष्ण हरी 2 तास म्हणायचे. एखादा आपण मध्ये गेल्यावर आपल्या माणसं म्हणतात ना, चांगलं कीर्तन करा, जरा भारी करा, तसं म्हणल्यावर ते 2 तास रामकृष्ण हरीच म्हणायचे. ओरिजिनल होते, अजून बी तसंच आहे त्यांचं. कीर्तन पैसे हे त्याच्या डोक्यात, त्यांच्या डोक्यात एवढंच फक्त परमार्थ. मग त्यांच्या संगतीत राहायचं म्हणजे फार अवघड असतं. पण त्या संगत मी 7 वर्ष राहिलो. मी पखवाज वाजवायचो त्यांच्याकडं, त्यांचा काकडा वाजवायचो, त्यांच्या चाली ऐकायचो. सगळे पोरं निघून गेले पण मी नाही गेलो. मला जेव्हा महाराज म्हणले आता तू जा, तेव्हा मी गेलो. पण 7 वर्ष राहिलो, आणि जी कृपा झाली, चाली ज्या म्हणतो का मी कीर्तन, ते त्यांच्याच आहे. जे मला सगळं येतंय का त्यांचंच महाराज. कधी होतं पण हे विद्यार्थ्यांसाठी सांगतो बरं, हे सगळ्या विद्यार्थी गुरु बदलायचा नाही. एकदा मंगेश महाराजांकडे तुम्ही शिकायला आले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 5. हा आता आमचा धनु आहे, मी पहिल्यापासून पाहतो महाराजांकडेच आहे. असं कायम राहू, कायम. एक दिवस मी नक्की सांगतो तुम्हाला, ती उपकारच होतात. अभंगच तसा आहे ना, मज निरंतर जागविती. संत निरंतर उपकार करतात महाराज, कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात, कधीही करतात. किती सांगू महाराज. अहो, पोळी खाण्याच्या निमित्तानं गावबा नावाचा एक पोरगा नाथ महाराजांच्या संगतीत आलेली कथा आपण नेहमी ऐकतो. पोळी खायला आला हो, पूर्णाची पोळी आवडायची म्हणून आईनं त्याला आणून घातलं. तर पोळी खाणारा पोरगा रामायणाचा लेखक केला हो नाथ महाराजांनी. जो शाळेत जात नव्हता तो पोळी खाण्याच्या निमित्तानं आला तर रामायणाचा लेखक झाला, नवे नवे देव झाला. देव काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय बोलावं महाराज. अहो, रेडा संगतीत आला, रेड्याची समाधी. भिंत संगतीत आली, भिंतीची. अहो, भिंतीचं दर्शन घेतात. अहो, या जगात विदर्भात जा, अमरावतीला जा, अकोल्याला जा, वाशिमला जा, गोरेगावला जा, गेवराईला जा, बीडला जा, गणेश महाराजाच्या गावी जा, नाही तर अजय महाराजांच्या गावी जा, पंढरी महाराजांच्या जा. कोणत्याही देशातल्या कोणत्याही गावात तुम्ही गेले वाशिमकर, तर जगातली सगळी मंदिरं, डॉक्टर साहेब नानोटे डॉक्टर, जेवढी मंदिरं आहेत ती सगळी खांबानं उभी राहिली. कळंबा महालीला काय आणि कुठं गेवराईला काय, सगळीकडचे मंदिरं कशानं उभी राहिलीत? खांबानं. पण बघा ना, ज्या खांबानं मंदिर उभी राहतात त्या खांबाला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगता सांगता पाठ लावून बसले. पाठ. अहो, पाठीचा मागचा स्पर्श झाला दगडाला तर त्या नेवाशाला दगडाचं मंदिर आहे हो महाराज, दगडाचं मंदिर महाराज. अहो, पैस खांब म्हणतात त्याला. लोक कोणत्या दगडाला कशाला कपाळ लावतील, पण गेले नेवाशाला की आपलं कपाळ त्या दगडाला. माऊली का काय सांगू आता संताची उपकार. अहो, दगडाला ज्ञानदेव बनवलं, भिंतीला ज्ञानदेव बनवलं. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषण हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संत विचारात जीवन बदलतं महाराज. संत विचार उपकार करत असतात. गणेश बाबा, आता सध्या लोक सोशल मीडियाला आहे, हे आपण सगळे बसलेले सोशल मीडियाला आहे. सध्या 1 नंबरचा बॅट्समन सध्या विराट कोहली. माहिती आहे विराट कोहली? अय पोरांनो, विराट कोहली माहिती आहे? हा, विराट कोहली माहिती आहे? विराट कोहली सगळ्यांना माहिती. देशातला 1 नंबरचा बॅट्समन. इतके भारी. आता कालच्या पेपरला बातमी आहे की सगळ्यात जगात लोकप्रिय कोणता खेळाडू आहे? विराट कोहली. सगळ्यात जगात, जगाच्या आवडीचा बाबा. 1 नंबरची ते फॉलोइंग आपण म्हणतो ना, इन्स्टावरची फॉलोइंग. एक त्यांनी त्याचा फोटो टाकला तर काही बिलियन म्हणजे काही कोटी लोक एका सेकंदात पाहत. एवढा तो प्रसिद्ध खेळाडू. ऐका ऐका ऐका, त्या विराट कोहलीच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघं नवरा बायको आहेत. बघा, दोघांची भारतातली संपत्ती 1600 कोटीची. हा,
अय वाशिम 2-4 एकर नाही, किती किती 1600 कोटी रुपयाची भारतातली प्रॉपर्टी बाबा, भारतातली मंगेश महाराज. बाहेर देशातली आपल्याला माहिती नसते, ती उघड करता येत नाही. आपल्या देशातली माहिती आपल्याला 1600 कोटीची, एवढी ते श्रीमंत आहेत. पण दोघं नवरा बायको महिन्यातून 3 महिन्यातून विमानामध्ये बसतात, वृंदावनला जातात. ऐका जरा, राधाराणीचं दर्शन घेतात आणि त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात. जरा नीट ऐका, हे त्या तरुणांनी ऐका, तरुणांनी. हे मंगेश महाराजांच्या वर्धापन दिनाला आलात ना तुम्ही, नादब्रह्मा या क्लासेसच्या उद्घाटनाला, म्हणजे जरा घरी घेऊन जा. एवढे श्रीमंत माणसं, 2-4 एकरवाले नाही, 10-5 कोटीवाले नाही, ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही, तर त्या प्रेमानंद बाबाच्या मुखातून गेलं, माळ घातली पाहिजे, माळ. तर त्या अनुष्का शर्माच्या गळ्यात अशी कंठी माळ आहे, ओ महाराज, कंठी माळ अशी, ही कंठी माळ अशी कुणी घातली? कुणी? आमच्या एखाद्या मुलीला म्हणलं ना माळ घालते, म्हणते माझं सौंदर्य अशी बांधून हाणली पाहिजे, सौंदर्य खराब होतं. काय नवले अहो, कशाचं सौंदर्य? अरे या फॅरन लवलीने सौंदर्य खराब होतंय, विको टर्मरिकने सौंदर्य, या माळीने सौंदर्य वाढतंय महाराज तुमचं. अशी कंठामध्ये माळ आहे महाराज तिच्या. तुम्ही जरा तिचे फोटो बघा सोशल मीडियाला. बँगलोरची फायनलची मॅच बघा, फायनलची आत्ताची IPLची, त्या IPLच्या मॅच मध्ये तिच्या गळ्यात कंठी तुळशीची माळ आहे राव. एवढ्या श्रीमंत हिरोची, त्या श्रीमंत खेळाडूची हिरोईन बायको जर तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करते, कशामुळं? संत विचारामुळं. एका पिवळ्या कपड्याच्या साधूच्या विचारात आली ती माय, आणि तिला कळालं की हे शाकाहारच खरा आहे. हे आपल्या जीवनात आपण पाप करतोय, हे आपल्या नवऱ्याला आपण शिकवलं पाहिजे. मांसाहार बंद केला मंगेश महाराज त्या घराण्यानं, आणि तुळशीच्या माळे घातल्यात. आणि आपले येडे लोक काही अहो, त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडण्या खराब आहेत बाबा. प्रेमानंद बाबाचं जर वाचलं तुम्ही तर 2 किडण्या त्यांच्या खराब आहेत, तरी ते जिवंत काय आहेत? ते म्हणतात मी राधा राणीचं भजन करतो म्हणून जिवंत. म्हणून राधेला काही पण म्हणू नका बरं. हे जरा कीर्तनकारानं सांगा जरा, काही म्हणतात लोक महाराज राधेला, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं असं बांधून हाणला पाहिजे म्हणणार आहे. अशी का राधा महाराज? अरे ही बघा ना राधा, ही एक राधा राधा भजन केल्यामुळं किडण्या नसणारा साधू इतका पवित्र झाला. काही पण म्हणणं अहो, एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं बरं, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणी लागून असं बांधून. मला अरे तिची बायको लाव ना घरी, होय तुला लावायचेच तिकडे तर बायको लाव. काही म्हणतात मला. मागं तर एक गौडन आली मंगेश महाराज पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते. कशाला आणते पाणी? कुठलं पाणी? कशाचं पण? काही करतं पोरग रडत होतं. अरे ते रोजच रडतंय आमच्या घरी पोरग. हे असं नाही म्हणायचं. म्हणायचं तुम्हाला नाथ महाराजांची म्हणा, ज्ञानोबारांची म्हणा, तुकोबा किती कवळणीत महाराज आपल्याकडे काही कमी भांडवले का? म्हणा ना महाराज बरं का. नेई आता जड करी आपुल्या मंदिरा, ऐका, नेई आता जड करी आपुल्या मंदिरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. नाना परी समजावी ते परी नराहे श्री हरी, दही भात कालवून दिलावे की जड करी, कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदार, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा. राधा ऐका कशी राधा. क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पान, खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, आपटोनी निजविते पुराणी जातू राजद्वारा, आपटोनी निजविते पुराणी जातू राजद्वारा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा. राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी. हे मंदिर आहे, मंदिर. मंदिर बघा कुठे. राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पौळविला श्री हरी, एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी, एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी, राधे राधे
हे श्याम राधे राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा सुंदर राधा नाथ महाराजांची ऐका ज्ञानोबारांची ऐका किती गोड आहेत महाराज म्हणत चला मी का सांगतो इतकी पवित्र राधा त्या महात्म्यानं जपली महाराज भजन केलं राधा राणीचं आणि परिणामे साधूच्या विचारात हिरो आला हिरोईन आली काय खेळाडू आला काय संत विचारात आल्यामुळं माळकरी झाला असं मंगेश महाराजांच्या विचारात तुमचा छोटासा पोरगा आला तर मग तो ताल सम्राट होणार आहे तो मोठा वादक होणार आहे तर त्याला निरंतर पखवाजामध्ये राहण्याचं भाग्य मिळतं बघा मी याच्यासाठी सांगतो निरंतर संत उपकार करतात कोणत्याही काळात या बरं का कोणत्याही वयात या कोणताही वय असू द्या आता विराट कोहलीची कथा सांगितली मी तुम्हाला आता किती उदाहरणं सांगितली कोणत्याही काळात कोणत्याही वेळेत जरी आलात तरी संत उपकार करतात म्हणून मज निरंतर जागविती जागवतात बरं का जाग राहील माणसाला संतच फक्त जाग करतात 1-2 मिनिटं घेतो तुमचे जाग राहणं फार गरजेचं आहे सध्या अवघड गोष्ट झाली बघा मला मगाशी डॉक्टर म्हणत होते जागच माणसं नाहीत किती पैसा आवडतो बघ जब तक अपने पल्लो में पैसा तब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं को साथी नहीं कोई मंगेश महाराज असले किती म्हणावं मला भान राहत नाही बरं लई सुंदर हे महाराज वाजवायला असलं की मी किती म्हणतो महाराज म्हणणं गोड आणि त्याच्यात काय आपण म्हणलं की ते तेवढं सुंदर वाजवतात नाही तर काही वाजवणंच कळत नाही मला पूर्वीच्या काळात आहे ना मी आळंदीला असताना ना गणेश महाराज मला लई संगीत आवडायचं मग मी ते अल्बमच पाठ करायचो पण ते आमच्या संताला धरून होते अभंग लई गोड असायचे बरं का लई छान लागायचे बघा जुन्या काळात गीतं लागायची ऋतला पायी काटा लई गोड लागायचे ऋतला पायी काटा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून येतो काटा काढीला ग बाई 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 ऋतला पायी काटा असायची की नाही गीत लय गोड लागायची आणि ते काय आमच्या संप्रदायातून तयार व्हायची बरं का इथं मास्तर कीर्तन ऐकायला यायचं पूर्वीचं कसं होतं मास्तर कीर्तन ऐकायला यायचं आणि कीर्तनात मग गणेश बाबांचं कीर्तन आहे अजय महाराजांचं कीर्तन आहे अक्रूर महाराजांचं कीर्तन आहे मग कीर्तनात सांगायचो आपण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती हे ऐकायचा मास्तर माऊलीचे तुकोबांचे अभंग आणि मास्तरच्या हृदयात कविता तयार व्हायची आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवुनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार आईची कविता तयार व्हायची आम्हाला पण शाळेमध्ये कविता होत्या बघा अनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी लग बग भरोनी चारी तो परत फिरे ओ तुमचा शर आला कसा उरात ऋतुनी बसला शर आला तो धावून आला काळ विभळला श्रावण बाळ श्रावण बाळ श्रावण बाळ फार सुंदर असं मास्तर कीर्तन ऐकून तयार करायचं कवीला हृदय असायचं कविता अशी स्पर्श करणारी माऊली म्हटले की नाही कवित्वी
रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व नक्की कविता करा कवितेला अडचण नाही हो पण त्या कवितेला आमच्या ज्ञानोबा तुकोबा संत समागमाचा लाभ झाला पाहिजे देवाच्या ती कामी आली पाहिजे संप्रदायाची ती कामी आली पाहिजे वा असं मस्त गा महाराज किती गोड असायचो किती कबीरदास महाराज गोड बोलले बुवा भाई बंद बहनोर साले सब पैसों के भाई कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाई सब पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई धनासाठी जाग केलं धन 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 सांभाळून धन व्यसनामध्ये घालवायचं नाही बरं का हे माझ्या बहिणींनो हे माझ्या भावांनो आपली मुलं या क्लासमध्ये टाका संस्थेमध्ये टाका पक्वास शिकू द्या नाही जास्त तयार झाला तर निदान माळ घालेल गंध लावेल कपाळी आपल्या मायबापाला तो सांभाळेल नका सांभाळ पण निदान वाम मार्गाला जाणार नाही नाही तर सध्या या देशातली कोणतीही माता एका साडीतली असू द्या वाशिमच्या देवाला जाऊ द्या त्र्यंबकेश्वरला जाऊ द्या नाशिकला जाऊ द्या पंढरीला जाऊ द्या पुरुषोत्तमपुरीला जाऊ द्या नाही तर अजून कोणत्याही देवाला जाऊ द्या या देशातली माय देवाच्या दारात एकच मागणं मागते वाशिमकर ऐका ऐका या देशातली कुंकू लावणारी माता देवाला सध्या एकच मागणं मागते बघा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे काय म्हणते ती कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये अरे इतका सुंदर कार्यक्रम मंगेश महाराजांच्या नियोजनात डॉक्टर साहेब आहेत गणेश बाबा आहेत महाजन महाराज आहेत शास्त्री लोक बसलीत एवढा विद्वानांचा कार्यक्रम 50 मृदांनी पकवाज वाजवला एका तालात वाजवला टाळ्यांचा कडकडाट झाला एवढा सुंदर सोहळा वाशिमकरांनी अनुभवला कशामुळे घडतं हे माय बाप लेकरासाठी जागी आहेत महाराज आपल्या मुलांना इथं क्लासमध्ये टाकतात पकवाजाच्या क्षेत्रात गायनाच्या क्षेत्रात आणलं पाहिजे नाहीतर मग आपली पिढी व्यसनामध्ये जाईल पैसे खायला लागतच नाहीत पैसे संसाराला फार कमी लागतात पैसे व्यसनाला जास्त लागतात पैसे पुण्याला जास्त 10च्या 4 बाबा होते 2 झालेत 10च्या 4 गोवा ते 2 झालेत 3 रुपयाची ब्रिस्टॉल आता 15 रुपयाला आहे वाढत चालल्यात पुढ्या बंद नाहीचे तुकाराम मुंडे सध्या त्याच्यावर आक्रमण करतायत पुढ्या पकडतायत तुम्ही पाहता ना टीव्हीला फेसबुकला बातम्या मग ऐका ऐका आपले लेकर माझी विनंती आहे आपलं धन व्यसनात नाही गेलं पाहिजे आपलं धन दारूत नाही गेलं पाहिजे आपलं धन पुण्यामध्ये नाही गेलं पाहिजे आपलं धन सांभाळा संकट काळात ते कामी येत असतं दुष्काळात ते कामी येत असतं परमार्थाला कामी येतं गरिबीला कामी येतं लक्षात ठेवा उत्तम व्यवहारे सोडून धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे क्या बात है क्या बात है? उत्तम व्यवहारे उदास विचारे विष करी उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे धनासाठी जाग केलं दारा दारा म्हणजे पत्नी पत्नी पत्नीनं जागा असलं पाहिजे नवऱ्याच्या संकटात बघा कथा कशी आहे वनवास रामाला जानकीला नाही बहिणींनो वनवास रामाला आहे जानकीला नाही पण जानकी म्हणते प्रभो निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढते, वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल प्रभू, हे तुमची अर्धांगिनी तुमच्या पाठीमागं जाईल. दारा धनदारा पुत्र मुलासाठी जागं राहा. आज या क्लासेसचं उद्घाटन होऊन 1 वर्ष झालंय. वर्धापन दिन आहे, मंडप लावलेत, अगदी मंडप सजवलेत, 51 विद्यार्थी बोल वाजवतायत. नक्की जे मुलं वाजवतात त्यांचे माता पिता जागेत बघा. असं जागा असलं पाहिजे. आपले मुलं क्लासेसमध्ये टाका. 50 नाही 200 500 विद्यार्थी. अरे 1000 रुपये म्हणजे काय महाराज? अरे 1000 रुपये तुम्ही भाजीपाला आणायला जा. गजू बसतो ना इथं, तू भाजीपाला आणायला जा. 1000 रुपयाचं तुम्ही वाशिम शहरामध्ये, अहो 1000 रुपये मी सकाळी 200 जांभळं घेतले मी 1 किलो. नुसतं शुगर आहे मला म्हणून जांभळंच 300 रुपयाची झाली. आणि पालकाची भाजी 1000 तर गेले महाराज. 1000 रुपये तुमचे जर सकाळच्या मंडईला पुरत नाही तर पखवाज 1000 रुपयात एक विद्यार्थी महाराजांकडे एक. किती पैसे असतात महाराज. पैशात मोजू नका, पण आपला पोरगा 1000च्या दृष्टीने जर इथं शिकायला आला आणि त्याच्या हातातून जर पखवाज बाहेर पडला तर सरस्वतीची कृपा होईल तुमच्या घरावर, देवाची कृपा होईल तुमच्यावर महाराज. एवढा सुंदर क्लास आहे मंगेश महाराजांना तुम्हाला मिळालंय महाराज. हे फार भाग्य. आणि त्यांच्या हातात एवढी गोड. आता आम्ही सगळे कीर्तनकार आहेत. आम्हाला तुम्ही पंढरी महाराजाला विचारा, तुम्हाला सगळ्यात जास्त गायला कोण वाजवताना, तर ते म्हणतील मंगेश महाराज. मला विचारा मला कोण, म्हणेल मंगेश महाराज. मग एवढ्या छान गुरु जर आपल्याला मिळालेत तर आपले विद्यार्थी क्लासेसमध्ये अजून येऊ द्या. आणि जे शिकतायत त्यांनी पुढच्या वर्षी अजून मोठा, अहो बसायला जागा पुरणार नाही 1 दिवस. इथं ध्यानात ठेवा तुम्ही माझं. एवढा छान कार्यक्रम जर तुम्ही ठेवताय ना, तर कशासाठी? जागर राहा पुत्रासाठी. हो मदालसा जागी आहे, हो माझी जिजाऊ जागी आहे. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. झालंय कीर्तन इकडे बघा. ए बहिणींनो, हे मंगेश महाराजांनी कीर्तन त्याच्यासाठी ठेवलंय माझं, तुम्हाला शिकवण्यासाठी. ऐका 8 वर्षाचे शिवाजी महाराज खेळत होते तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी मावळ्याबरोबर. आणि काही भिक्षुक लोक आली, भिकारी लोक, भिक्षुक. भूक लागली होती त्यांना आणि ती म्हणत होती, हे बाळराजा, हे शिवबा, अरे आम्ही पांतस्त आहेत बाबा, फिरणारी माणसं आहेत, भूक लागली रे, काही खायला भेटेल का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का? देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली महाराज. मासाहेबांनी रडायला लागले महाराज. हंबरडा फोडून रडत होते. का मारला आई मला? याच्यासाठी मारलं शिवबा, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आलं ना तर त्याला जेव घातल्याशिवाय राहायचं नाही. काय माय महाराज, अशी माय बना, पुत्रासाठी जागर राहा बरं. हो लक्ष्मणाची माता आहे. खूप कथा आहेत महाराज, याच्यावर 2 तास जातील आपले अजून. धन दारा पुत्रजन बंधू, भावासाठी पण जागर राहा बरं का. मला एक भाऊ आहे, तो गाडीमध्ये बसलेला आहे माझा भाऊ. त्याच्या पायाला थोडा अपघात झाला, नाही तर कीर्तनातच बसलेला असता, पण तो आता पायाला लागल्यामुळे त्याला मांडी घालून बसता येत, तरी तो कीर्तन ऐकत असे. एखाद्या वाट्यावर बसून कीर्तन. लहाना भाऊ आहे माझा, मी मोठा आहे, तो लहान आहे. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. आणि ऐका, नुसतं सांगत नाही गणेश बाबा, मी नुसतं सांगणारा महाराज नाही. माझं जेवढं आहे सगळं त्याच्या नावावर आहे. घरं दारं प्रॉपर्टी जे मला मिळालं देवानं ते सगळं त्याच्या नावावर आहे. उद्या जरी तो म्हटला इथून जायचं तरी मला जावं लागेल, पण मला माहिती आहे एखाद्याला मी म्हणेल त्याला पण तो मला म्हणणार नाही. लक्ष्मण काय असतो ना, तो माझा भाऊ आहे महाराज. मी अनुभवला महाराज. मी नक्की सांगतो तुम्हाला, तुमच्या भावावर तुम्ही प्रेम करा. आज आमच्या पंढरी महाराजांची 2 पोर आलीत बघा इथं कीर्तनाला, दोघं बसलेली. त्या दोघा पोरांना माझी प्रार्थना आहे, या पंढरी महाराजांनी, हे पोरांनो, तुमच्या बापाने एवढे कष्ट केले महाराज. अहो 100 रुपयापासून विण्याच्या पाऱ्यापासून कीर्तन सप्ते केले पंढरी महाराजांनी. तुम्ही 2 भाऊ कीर्तन ऐकताय ना, तुम्ही दोघांनी शपथ घ्यायची, आमच्या दोघात काही जरी झालं तर जोपर्यंत आमचे मायबाप जिवंत आहे आम्ही वेगळं राहणार नाही महाराज. मायबापाला इतका आनंद होतो महाराज, मायबापाचं आयुष्य वाढतं महाराज.
हे बघा, घरात भांडण होणार आहे, थोडी तक्रारी होणार आहेत, वातावरण दूषित आहे, कलियुग आहे, सोशल मीडिया आहे, मालिका आहे, टीव्ही आहे, हे आपल्यावर आक्रमण करतात. ते हो बाजूला हे टीव्ही कशाला असतात? हे मंथरा म्हणजे सध्याच्या काळातला मोबाईल आहे. सारखं तुमच्या डोक्यावर प्रेशर टाकतो तो, हे करा, हे रील्स म्हणजे प्रेशर आहे, सारखं तुम्हाला दाखवतो हे करा हे करा. ते जास्त बघायचं नाही महाराज. ते न पाहता तुम्ही हळूच तुमच्या संसारातले मार्ग काढत चला. खूप आनंद मिळतो महाराज, खूप आनंद मिळतो महाराज. माझे वडील लवकर गेले अपघातामध्ये, आणि वडील गेल्यावर आमची आई फार सुंदर होते अजय महाराज दिसायला. आमच्या आईचं फार दुःख झालं. आईला काय करावं समजे ना बुवा. तर आम्ही दोघांनी निर्णय घेतला हा, की आपण वेगळंच राहायचं नाही. आम्ही दोघा भावानं शपथ घेतल्यापासून आमची आई अशी टकटकीत झाली महाराज, एकदम भारी झाली. का? आम्ही दोघं एकत्रित आहेत ना महाराज. आई वडिलांचं आयुष्य वाढून. हे बघा, घरामध्ये तक्रारी होत असतात, भांडण होत असते. तर तुम्ही म्हणाल मग तुमचं एवढं जमतं कसं काय? त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून. आणि अजून एक डिलेट नावाचं एक ऑप्शन ठेवावं लागतं. डिलेट, काही घडलं ना डिलेट करायचं. आपल्याला राग आला ना डिलेट करायचं. त्याला हे जरा सोपं आहे महाराज. आपल्या घरात, आणि हे काही दुसऱ्याच्या घरात सर हे सांगणाऱ्यांनी नाही, सगळ्यांनी करायचं महाराज. धन दारा बंधू बंधू. भरताला गादी नाहीये, रामाला गादी आहे, पण माझ्या भरताला गादी पाहिजे. काही म्हणते तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी, रघुकुल नीति सदा चलियाई, प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम जय 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 राम. इतकं सुंदर आहे बघा रामायण महाराज. हो, असंच आहे. सकाळी तुम्हाला आनंद तर संध्याकाळी कधी कधी दुःख. बरं का, हे रामायणातलं हे शिकायचं. सकाळी आनंद मिळेल, गादी मिळाली, राघव गादीवर बसायचं, ऐका वाशिमकर. आणि संध्याकाळी काही म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. बरं का, विधना तेरे लेख किसी के. ऐका आता, हे फार सुंदर आहे. ऐका ऐका. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय, बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी, समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले, कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय, बन को जाते हैं. विधना समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, समझ न पाते हैं. पाते हैं. म्हणा कसा मला टाकून गेला राम. रामा विना जीव व्याकुळ होतो. रामा विना जीव
ऐका पंडित भीमसेन जोशी, ऐका पंडित भीमसेन जोशी. व्याकुळ होतो सुचत नाही ग, सुचत नाही ग, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला रामाविना माझा चैन पडे, ओ रामा रामा हे रामाविन, रामा रामाविन हे रामा रामा हे रामा रामाविन, हे रामाविन, हे रामाविन, रामाविन.